नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत राजमा चावल म्हणजेच वालाची भाजी आणि भात. यासाठी आपण 1 वाटी राजमा रात्रभर भिजत ठेवला होता. गॅस ऑन करून कुकरमध्ये धुतलेला राजमा, 1 ग्लास पाणी आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून 3 ते 4 शिट्ट्या आपण शिजवून घेऊया. इकडे मी तांदूळ भिजत घातला होता. 5 ते 10 मिनटं धुवून स्वच्छ घेतला आहे. कुकर तापायला ठेवून याच्यामध्ये तेल टाकूया, जिरं टाकूया आणि धुवून घेतलेला तांदूळ टाकूया. चवीपुरतं मीठ आणि 2 ग्लास पाणी टाकूया. आणि झाकण मारून 5 ते 10 मिनटं बारीक आचेवर शिजवून घेऊया. यासाठी मी जिरा कोलम वापरला आहे. तुम्हाला जो आवडेल तो तांदूळ तुम्ही वापरू शकता. हे 2 टोमॅटो आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. इकडे मी कढई तापायला ठेवून 2 ते 3 चमचे तेल टाकले. त्याच्यामध्ये जिरे, तमालपत्रेची पाने, 1 मोठा कांदा चिरून घ्यायचा, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, बारीक करून घेतलेले टोमॅटो, अर्धा चमचा हळद, घरचा मसाला वापरला आहे 2 चमचे, मीठ चवीप्रमाणे, कोथिंबीर टाकूया बारीक चिरून आणि शिजवून घेतलेला हा राजमा याच्यामध्ये टाकून घेऊया. चांगलं मिक्स करून घेऊया. जसं तुम्हाला पातळ घट्ट हवं आहे तसं तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता. हे पहा, चांगली उकळी आलेली आहे. राजमा आपला तयार आहे. चला तर, मस्त असा राजमा चावल तयार झालेला आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या ऑलराऊंडर या वंदना चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.